नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक मोठा अपडेट पाहणार आहोत. परीक्षा कोण घेणार अखेर फिक्स झालेला आहे. जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे, किती जागा आहेत, कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये तलाठी भरतीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं कव्हर होतो आणि फी खूपच कमी आहे, फक्त 500 प्लस GST इतकी कमी फी आहे. तर या ठिकाणी पहा, सज्जावरचा कचरा कमी होणार, तलाट्यांची 17 पदे भरली जाणार. आता कधी भरली जाणार ते पहा. तर राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागात तलाट्यांच्या हजारो पदांची रिक्तता गेल्या काही वर्षांपासून भासत आहे. सध्या एका तलाट्याकडे 3 ते 5 गावांचा कारभार असल्याने कामाचा ताण वाढला आहे. मात्र डिसेंबर अखेर राज्यभरात तलाट्यांच्या 1700 पेक्षा अधिक पदांची भरती होणार असून त्यामुळे महसूल प्रशासनातील कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. आता इथे पहा, स्पष्ट दिले आपल्याला, डिसेंबर अखेर राज्यभरात तलाट्यांची 1700 पेक्षा अधिक पदांची भरती होणार आहे, म्हणजे जाहिरात येणार आहे. मग डिसेंबरमध्ये जर जाहिरात येणार असेल तर तलाट्याची परीक्षा कोण घेणार? TCS घेणार, हे फिक्स आहे. त्यामुळं TCS पॅटर्ननुसार अभ्यास करा. पुढे पहा, आता डिसेंबर अखेरीस तलाट्यांची 1700 पदे भरणार. तर राज्य शासनाने महसूल विभागातील रिक्त तलाठी पदे भरण्याची तयारी सुरू केली आहे, म्हणजे प्रोसेस सुरू झालेली आहे. पहा, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025 अखेरीस या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील रिक्त पदांचे आकडे निश्चित झाले असून मंजूर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती गोळा झालेली आहे आणि जी काही मंजुरी आहे ती मंजुरीसुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, डिसेंबर एंडिंगला म्हणण्यापेक्षानं जर आपण आचारसंहितेचा विचार केला तर नगर परिषदेची आचारसंहिता 3 डिसेंबर 2025ला संपत आहे आणि 4 डिसेंबरला निकाल आहे. मग त्यानंतर 4 डिसेंबरपासून पुढेनं जर विचार केला आपण तर 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन आहे आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळं 4 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये आचारसंहिता लागणार नाही. 20 डिसेंबर नंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळं जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागायच्या अगोदरच म्हणजे 4 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये तलाठी भरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. आणि डिसेंबरमध्ये जाहिरात येणार असेल तर परीक्षा कोण घेणार हे फिक्स झाले. परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार. त्यामुळं सध्या तरी TCS पॅटर्ननुसारच अभ्यास करा. डिसेंबरमध्ये जाहिरात आली तर 100% तलाठ्याची परीक्षा TCS घेणार आहे. मागच्या वेळेस जशा परीक्षा झाल्या होत्या तशीच ती परीक्षा होणार आहे. पण परीक्षा कधी होईल? जाहिरात जरी डिसेंबर महिन्यात आली तरी परीक्षा मात्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होईल. त्याच्या अगोदर परीक्षा होणार नाहीत. म्हणजे जिल्हा परिषद भरती, महानगरपालिका भरती या सगळ्यांच्या म्हणजे निवडणुका झाल्यानंतरच फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तलाठीच्या परीक्षा होतील. तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. पहा, अजूनही पुढे काही माहिती त्यांनी दिलेली आहे, पण आता बाकी काही आपल्याला एवढं महत्त्वाचं नाही. जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि परभणीचा जर विचार करायचा झाला तर परभणीमध्ये तलाठी सज्जा आहे 315, तलाठी मंजूर पदे 315, कार्यरत 295, रिक्त 20 आहे. ते परभणीचं सांगत आहे बरं का मी तुम्हाला. तर लागा, तयारी लागा. तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे. परीक्षा TCS घेणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.